सातारा जिल्ह्यातील एका कोरोनाबाधिताचा मृत्यू तर जिल्ह्यातील 153 संशयितांचे अहवाल बाधित। बुधवारी रात्री जाहीर करण्यात आलेल्या रिपोर्टनुसार जिल्ह्यातील 153 संशयितांचे अहवाल बाधित आले आहेत। यामध्ये सातारा तालुक्यातील 43 बाधित, सातारा 7, मंगळवारपेठ 2, सदर बाजार 2, शाहूपुरी 2, मल्हारपेठ 1, माझगाव 2, देगाव 1, सासपडे 1, दुगी 1, भरतगाव वाडी 1, शिवतर 4, भरतगाव 1, चिंचनेर निम 1, बरिये 4, नेले 1, भाटमरळी 1, चिंचनेर वंदन 1, कारणवाडी 2, विसावा नाका सातारा 1, लिंब 1, परळी 1, फत्तेपूर 1, पाडळी 1, नागठाणे 1, धनगरवाडी 1, क्षेत्रमाहुली 1 बाधित। कराड तालुक्यातील 19 बाधित, कराड 1, शनिवारपेठ 2, मलकापूर 1, विद्यानगर 2, इंदोली 1, कापिल 1, सैदापूर 1, पाटखळ माता 1, कोळे 1, पाडळी 2, चाळशिरंबे 1, विंग 4, कोळेवाडी 1 बाधित। पाटण तालुक्यातील 7 बाधित, कोयनानगर 1, तारळे 1, ढेबेवाडी 1, पाटण 3, सनबूर 1 बाधित। फलटण तालुक्यातील 20 बाधित, शुक्रवारपेठ 1, साखरवाडी 3, दुधेबावी 1, बीबी 1, पिंपळवाडी 4, होळ 1, कोळकी 4, तरडगाव 1, ताकुबाईची वाडी 1, सांगवी 2, सासवड 1 बाधित। खटाव तालुक्यातील 16 बाधित, वडूज 4, पुसेगाव 1, खटाव 6, शिंदेवाडी 1, कातर खटाव 3, दातेवाडी 1 बाधित। मान तालुक्यातील 8 बाधित, देवापूर 1, दहिवडी 1, गोंदवले बुद्रुक 2, पिंपरी 1, धुळदेव 1, पुळकोटी 1, गोंदवले खुर्द 1 बाधित। कोरेगाव तालुक्यातील 10 बाधित, कोरेगाव 2, भक्तवडी 2, तारडे 1, सातार रोड 1, कटापूर 1, वडाचीवाडी 1, बिहुडी 1, रहमतपूर 1 बाधित। जावली तालुक्यातील 4 बाधित, कुडाळ 1, ओझरे 2, हुमगाव 1 बाधित। वाई तालुक्यातील 6 बाधित, बावधन 3, अनपटवाडी 1, सुरूर 1, कडेगाव 1 बाधित। खंडाळा तालुक्यातील 4 बाधित, लोणंद 2, अहिरे 1, बावडा 1 बाधित। महाबळेश्वर तालुक्यातील बिलार येथील 1 बाधित व जिल्ह्यातील इतर 14 बाधित यांचा समावेश आहे। तसेच खासगी हॉस्पिटलमध्ये मिसरे तालुका पाटर येथील 85 वर्षीय कोरोना बाधित पुरुषाचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे। जिल्ह्यात आजपर्यंत 2,51,647 नागरिकांचे नमुने तपासण्यात आले असून यापैकी 51,522 बाधित आढळले आहेत, तर 48,870 रुग्णांनी कोरोनावर यशस्वी मात केली आहे। 1,725 रुग्णांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे। जिल्ह्यात सध्या 927 रुग्णांवर उपचार सुरू असल्याची माहिती जिल्हा शल्य चिकित्सक डॉक्टर सुभाष चव्हाण यांनी दिली आहे।